नमस्कार. सततची सर्दी, खोकला, ॲलर्जी, सायनसचा त्रास आणि यावर आयुर्वेदाने कायमस्वरूपी आराम कसा मिळवायचा, त्यावर विजय कसा मिळवायचा याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज देशपांडे, कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालय पुणे येथून आपलं स्वागत करत आहे. ऋतू बदलला की तुमची शिंकांची मालिका सुरू होते का? सकाळी उठल्या उठल्या 10 ते 15 सटासट शिंका तुम्हाला येतात का? नाकातून डोळ्यातून पाणी येतं का? नेहमी नाक गच्च होणं, डोकं जड होणं, कपाळावर किंवा गालावर सूज आल्यासारखं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या बाबतीत हो असेल तर तुम्ही एखाद्या सामान्य सर्दी खोकल्याचे नाही तर सायनसायटिस म्हणजेच जो आपण नेहमी बोली भाषेत बोलतो तो सायनसचा त्रास याने तुम्ही त्रस्त आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. अनेक लोक यावर काय करतात, बाजारात जातात, ओव्हर द काउंटर आपल्याला एखादा नेझल स्प्रे मिळतो, तो स्प्रे नाकात मारतात, अँटी अलर्जीच्या गोळ्या घेत राहतात. परंतु जोपर्यंत या गोळीचा परिणाम असतो तोपर्यंत बरं वाटतं. गोळी बंद केली की दुसऱ्याच दिवशी त्रास पुन्हा जशाचा तसा सुरू होतो. गोळ्या खाऊन खाऊन शरीराची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही सुद्धा पार याच्यामुळे ढासळून जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट पाहणार आहोत की सायनस म्हणजे नक्की असतं काय आणि त्याच्यावरती आयुर्वेद विचार कसा करतो, आयुर्वेदानुसार हा त्रास वारंवार होण्याची कारणं कुठली आहेत आणि त्याच्यावरचे मूलगामी उपाय कोणते आहेत, आणि तत्पूर्वीच नेहमीप्रमाणे आपण काही घरगुती उपाय सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण जरूर शेवटपर्यंत पहा. कल्पतरू आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये यावर आम्ही कायमस्वरूपी असे कोणते उपचार करतो याची आपण सविस्तर माहिती इथं पाहणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण हा आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः ॲलर्जी, सायनसायटिस या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहिल्यांदा आपण सायनस म्हणजे नक्की काय प्रकार आहे, शरीरात ते कुठे असतात, त्यांचं कार्य काय असतं हे पाहूया. तर त्याची आपण पहिल्यांदा रचना जी आहे ती सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या कवटीमध्ये म्हणजे चेहऱ्याच्या हाडांच्या मागे हवेने भरलेल्या लहान लहान आकाराच्या पोकळ्या असतात. या पोकळ्यांनाच आपण सायनस असं म्हणतो. त्यांचं काम काय असतं तर आपण श्वासावाटे जी हवा आत घेतो ती हवा गाळणे, तिचे तापमान नियंत्रित करणे आणि चेहऱ्याचं वजन हलकं ठेवणे अशी कामं हे सायनस आपल्यासाठी करत असतं. या पोकळ्यांच्या आतमध्ये एक असा पातळ द्रव तयार होत असतो, त्याला म्युकस असं म्हणतात. हा द्रव नाकावाटे सहज बाहेर पडत असतो. पण जेव्हा आपल्याला वारंवार इन्फेक्शन होतं, ॲलर्जी होते, तेव्हा सायनसच्या आतल्या त्वचेला सूज येते. सूज आल्यामुळं हा म्युकस बाहेर पडणारा जो मार्ग असतो तो बंद होतो आणि हा साचलेला म्युकस आतमध्ये साठतो आणि जणू तो तिथं कुजायला लागतो. यातूनच मग सुरू होते ती म्हणजे तीव्र डोकेदुखी, कपाळ जड होणे, नाकातून दुर्गंधी येणे, श्वासाला त्रास होणे, कधी कधी इन्फेक्शन जास्त झालं तर ताप सुद्धा येणं, यासारख्या समस्या यातून सुरू होतात. आता आपण आयुर्वेद या आजाराकडे कसं पाहतो हे सुद्धा समजावून घेतलं म्हणजे त्याची उकल आयुर्वेदानुसार कशी करायची हे आपल्याला समजून येईल. आयुर्वेदामध्ये सायनस आणि जुनाट सर्दी याला प्रतिशाय किंवा पिनस या नावानं ओळखलं जातं. हा प्रामुख्याने शरीरातील कफ आणि वात हे 2 दोष बिघडल्यामुळे होणारा आजार आहे. जेव्हा आपली पचनशक्ती मंदावती तेव्हा आपल्या शरीरामध्ये आम असा एक विषारी भावपदार्थ तयार होतो. हा आमदोष जेव्हा कफदोषाबरोबर मिसळतो तेव्हा तो नाकाच्या आणि चेहऱ्यांच्या स्रोतसांमध्ये अडथळा निर्माण करतो. ज्या लोकांची इम्युनिटी म्हणजे व्याधी क्षमत्व हे आधीच कमी असतं त्यांना हवामानातील थोड्या थोड्या बदलांमुळे किंवा धुळीमुळे, प्रदूषणामुळे हा त्रास लगेच उसळी खातो. रात्रीचं जागरण, अतिप्रमाणात थंड पाणी पिणे, आईस्क्रीम किंवा दही जास्त खाणे, विशेषतः रात्रीच्या वेळेस खाणे, धूळ, उग्रवास, प्रदूषण यामुळे हा कफदोष अधिकच बळावायला लागतो. आता आपण पाहूया सायनसची मुख्य लक्षणं कोणती असतात. अनेकांना समजत नाही की आपली साधी सर्दी आहे का सायनसायटिस या आजारामुळे होणारी ही लक्षणं आहेत.
सायनसायटिसची लक्षणं आपण नीट समजून घेऊया. तर यामध्ये कपाळ, डोके, गालाच्या हाडांवर जर दाबलं तर तिथं तीव्र वेदना होते, कारण आतमध्ये सायनसला सूज आलेली असते. मान खाली घालून जेव्हा रुग्ण बघायला सांगतो आपण, तेव्हा त्याचं डोकं हे प्रचंड दुखतं. नाक सतत गच्च राहतं. नाकातून इन्फेक्शन झाल्यामुळे पिवळा हिरवा घट्ट असा स्त्राव यायला लागतो. चव आणि सुगंध घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते आणि घशात मागच्या बाजूनी सतत कफ पडतो, ज्याला पोस्ट नेझल ड्रीप असं म्हणतात. त्यामुळं विशेषतः रात्री आडवं झालं की ठस ठस अशा पद्धतीने खोकल्याची उबळ चालू राहते. जर तुम्हाला ही लक्षणं महिनाभरापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर राहिली असतील तर त्याला क्रॉनिक सायनसायटिस असं आपण म्हणतो. तर नेहमीप्रमाणेच आपण घरच्या घरी प्राथमिक अवस्थेमध्ये आजार असेल तर करायचे कोणते उपाय आहेत ते 4-5 उपाय आपण बघून घेऊया. सुरुवातीचा रामबाण उपाय आहे तो म्हणजे औषधी वाफ, ज्याला आपण इनहेलेशन म्हणतो. साध्या पाण्याची वाफ घ्यायच्याऐवजी त्या पाण्यामध्ये जर तुम्ही थोडं ओव्याची पूड किंवा पुदिन्याची पानं, तुळशीची पानं, निलगिरीचे काही थेंब टाकले आणि ही वाफ दिवसामधून 2दा जर घेतली तर सायनसमध्ये जो साठलेला कफ असतो तो विरघळतो, पातळ होतो आणि शरीराच्या बाहेर पडायला त्याला मदत होते, नाक मोकळं होतं. दुसरं आहे ते म्हणजे सुंठ आणि मिरीचा चहा. तर त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर आणि 2-3 काळ्या मिरी, 5 ते 6 तुळशीची पानं, थोडासा दालचिनीचा तुकडा, हे सगळं तुम्ही घ्या. थोडासा उकळा, त्याचा काढा बनवा. त्याच्यामध्ये थोडा मध टाकून गार झाल्यानंतर तो काढा प्या. हा एक प्रकारचं नैसर्गिक अँटीबायोटिकच आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हळद ही सुद्धा असंच एक पॉवरफुल नॅचरल अँटीबायोटिक आहे. मधामध्ये हळदीचं जर चाटण करून तुम्ही घेतलं, अर्धा चमचा हळद, त्यामध्ये 1-2 चमचे मध टाकून ते थोड्या थोड्या वेळाने चाटून जर खाल्लं तर इम्युनिटी चांगली राहते, कफ कमी होतो. आहाराचे नियम: थंड पाणी, फ्रीज मधले पदार्थ, दही, केळी, उडदाची डाळ, रात्रीचं जेवण, उशिरा जेवण, भरपूर पाणी, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, या गोष्टी टाळायला हव्यात. आहारामध्ये तुम्ही मिरी, लवंग, लसूण, त्याचप्रमाणे शेवग्याची शेंग यासारख्या गोष्टींचा वापर करा, त्यामुळे शरीरातील कफदोष कमी होतो. कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालयामध्ये कायमस्वरूपी उपचाराच्या अनुषंगाने काही पंचकर्म आणि औषधोपचार केले जातात. तर मित्रांनो, जर तुम्हाला सायनसचा त्रास वर्षानुवर्ष त्रास देत असेल तर किंवा तुम्हाला सायनस पंक्चर करणे किंवा काही सर्जरीचा सल्ला जर मिळाला असेल तर ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जरूर तुम्ही आयुर्वेदिक उपचार अंगीकार करून बघा, कारण त्याच्यामुळे तुमची सर्जरीची गरज टळू शकते. ॲलर्जीची जी टेंडन्सी असते ती सुद्धा मुळापासून जाऊ शकते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसरं आयुर्वेदातला एक महत्वाचं आपण जे क्लासिकल ट्रीटमेंट आहेत त्या पाहूया. त्यामधली पहिली ट्रीटमेंट आहे ती म्हणजे नस्यकर्म, नेझल ॲडमिनिस्ट्रेशन. सायनस वरील हा एक अत्यंत प्रभावी उपचार आहे. यामध्ये तेल कोमट करून चेहरा, कपाळ या भागाला मालिश केली जाते आणि हे आयुर्वेदिक तेल, मग त्यामध्ये षडबिंदू तेल असेल, अणु तेल असेल, ही तेल नाकपुड्यांमध्ये कोमट करून सोडली जातात. त्यामुळं वर्षानुवर्षांपासून सायनसमध्ये जो अडकून पडलेला कफ असतो, कूज असते, सूज असते, ती बाहेर खेचली जाते. सायनस मोकळे होतात, सायनस ड्रेन होतात आणि त्यामुळं रिलीफ लगेच वाटायला लागतो. वमन चिकित्सा ही अत्यंत राखीव पेशंटमध्येच केली जाते, ज्यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर आहे, कफदोषाची विकृती जास्त आहे. या लोकांमध्ये औषधी पद्धतीने केलेली उलटीची ट्रीटमेंट ही अत्यंत मुळावर काम करणारी ट्रीटमेंट आहे. ही वमन ट्रीटमेंट त्या लोकांसाठी राखीव ठेवलेली असते. कल्पतरू चिकित्सालयामध्ये इम्युनिटी बूस्ट करणारे काही उपाय असतात. त्यासाठी वेगवेगळे औषधी कल्प उपाय, ज्यामध्ये पारिजातक गुटी, त्रिभुवन कीर्ती, लक्ष्मीनारायण रस यासारखे अनेक औषधी कल्प, तालिसादी चूर्ण, सीतोपलादी, कर्पुरादी चूर्ण, अशी एक मोठ्या शेकडो औषधांची लिस्ट आहे. परंतु तू व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आणि त्याच्या गरजेनुसार ह्या औषधांचं सिलेक्शन करावं लागतं आणि त्याप्रमाणे औषधोपचार केले जातात. सतत नेझल स्प्रे जर वापरले तर नाकाची आतली स्किन जी असते ती खराब होते, त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी नष्ट होते आणि हळूहळू त्याचं व्यसन लागतं. पूर्वी तुम्हाला एक स्प्रेनी बरं वाटत असेल तर नंतर 2, 3, 4 स्प्रे वापरले तरी तुम्हाला त्यापासून रिलीफ वाटत नाही आणि वेगळेच आजार त्यातून निर्माण होतात. त्यामुळं
या निमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करेन की जर कुठली मुलं किंवा रुग्ण सर्दी खोकल्याने सायनसच्या आजाराने जर सतत त्रस्त असतील आणि अभ्यासामध्ये त्यामुळे त्यांची एकाग्रता होत नसेल, कोणाला सर्जरीचा सल्ला मिळालेला असेल, तर या सगळ्या रुग्णांसाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि तज्ज्ञ वैद्यांकडून याच्यावरती मुळावरती उपचार करा. ॲलर्जी केवळ दाबू नका, तर त्यावरती रूटवर त्याच्या अप्रोच ठेवून आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि त्यामुळे वारंवार लागणाऱ्या सर्दीच्या गोळ्या आणि स्प्रे यापासून तुमची नक्की सुटका होऊ शकते. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मोकळा श्वास घ्या. धन्यवाद.